मित्र हो नमस्कार, मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भीमजयंतीला दर्जेदार भाषण करण्यासाठी प्रभावी सुरुवात कशी करावी हे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तसं बघितलं तर कोणतंही भाषण करण्यासाठी आपली प्रभावी सुरुवात असणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण सुरुवातीच्या 15 ते 30 सेकंदात प्रेक्षक वर्ग श्रोते वर्ग हे ठरवत असतो की भाषण ऐकायचं की नाही ऐकायचं। त्याची मानसिक तयारी हे पहिल्या 15 ते 30 सेकंदात होत असते। त्याच्यामुळे कुठल्याही भाषणाची प्रभावी सुरुवात असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हणतात की सुरुवात दमदार असेल तर अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे। मित्रांनो, भाषणाची सुरुवात जर आपण उक्तीनं केली तर ती अत्यंत प्रभावी ठरते। श्रोतेवर्ग त्यात गुंतला जातो आणि पुढचं भाषण त्याचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर निश्चितपणे पडतो। त्याच्यामुळे उक्तीनं आपण जर भाषणाची सुरुवात केली तर ते नक्कीच आपल्यासाठी लाभदायी असतं। तर बघूया 3 महत्त्वाच्या उक्ती ज्यांनी आपण भीमजयंतीच्या भाषणाची दमदार सुरुवात करू शकतो। जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ज्यांच्याबद्दल म्हणतात ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावरती उभा आहे। माझ्या झोपलेल्या पिढ्या मला जागाया पाहिजे, सूर्य झोपतो का कधी तसं वागाया पाहिजे। शेकडो वर्षांपासून झोपलेल्या बहुजन समाजाला जाग करण्याचं काम ज्यांनी केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। बुद्धी मिली बुद्ध से, कबीर से मिला ज्ञान, ज्योतिबा से ज्योती मिली, बाबासाहेब से संविधान। संविधानाचे जनक असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विचार व्यक्त करण्यासाठी मी विचार मंचावर उभा आहे। तर मित्रांनो, या होत्या 3 उक्ती ज्या उक्तींनी आपण भीमजयंतीच्या भाषणाची दमदार सुरुवात करू शकतो। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।